आंबेडकरांच्या बद्दल, त्यांच्या चळवळीबद्दल मला जो व्यक्तिगत आत्मीयता आणि कळवळ वाटते, त्याचं सगळ्यात मुख्य कारण असं की त्यांनी पुरोहितशाहीला पूर्णपणे उघडं केलं. त्यांच्या रिडल्स मध्ये त्यांनी, बाबासाहेबांनी इतकं मोकळेपणा लिहिलंय. माझं तर रिडल्स वाचल्यावर माझ्या लक्षात आलं की आपण वाल्मिकी रामायण जरा एकदा वाचलं पाहिजे. रिडल्स राम वाचल्या, वाल्मिकी रामायण वाचल्यावर माझ्या असं लक्षात आलं की ते आज जाहीरपणे नाशकाच्या चौकात वाचून दाखवण्याची स्पर्धा घ्या. मी तुम्हाला पानं काढून देतो, ती वाचली की आपला भ्रमच नष्ट होईल. म्हणजे कुरुंदकर एकदा म्हणाले होते, आपल्याला आपल्या धर्मग्रंथांबद्दल आदर वाटतो कारण आपण ते वाचलेले नसतं. बहुसंख्य ब्राह्मणांनी धर्मग्रंथ न वाचल्यामुळे त्यांना प्रचंड आदर वाटतो आणि तो बहुजनांनाही वाटायला लावतात ते. मग बहुजन सत्यनारायण, माझ्या माहितीमध्ये 26 जानेवारीला सत्यनारायणाची पूजा करण्याचा जो प्रघात झाला, माझ्या लहानपणापासून मी बघत आलेला आहे. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला सत्यनारायणाच्या पूजा. एक तर सत्यनारायण नावाची काही गोष्टच नाही कुठेच. बरं, त्याच्या पूजा कुठं आल्या? बरं, ह्या मालिकांमध्ये रोज नवीन देवी प्रयत्न करतात येण्याचा समाजामध्ये. त्यांचे व्रत वैकल्य, त्या गुरुवारच्या व्रत त्याने पैसे मिळणार म्हणे. पैसे मेहनत केल्याशिवाय किंवा चोरी केल्याशिवाय मिळत नाही. या दोनच मार्गाने पैसे मिळू शकतात. एका मार्गाने तुम्ही सगळे मिळवता, दुसऱ्या मार्गाने अडाणी मिळवतो. म्हणजे मगाशी ते बोलता बोलता अडाणी असं नाव म्हणाले तर मला वाटलं अडाणी जनताना म्हणतात ते अडाणी बद्दल काहीतरी बोलतात. एवढा अडाणी मनावर बिंबलेला आहे. एकेकाळी अडाणी हा शाप होता, आजही तो शाप आहे, पण तो आज राज्यकर्त्यांच्या गळ्यातल्या ताईत असलेला शाप आहे. या प्रकारचा भारत निर्माण करावं असं ना नेहरूंना वाटलं होतं, ना गांधींना वाटलं होतं, ना बाबासाहेब आंबेडकरांना वाटलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा संविधान लिहिलं जात होतं तेव्हा ते आजारी होते. त्यांच्या शरीरात अनेक प्रकारच्या व्याधी होत्या आणि त्यांना त्रास होत होता. त्यांना उभं राहणं शक्य नाही, तरी सुद्धा 18 तास काम करून आणि संविधान सभे समोर उभे राहिल्यावर प्रत्येकाच्या प्रश्नाचं त्याचं समाधान होईस्तोवर उत्तर देऊन त्यांनी ते संविधान निर्माण केलं. आणि त्याला गोळवलकर म्हणतो की ही गोधडी आहे म्हणून. त्यांनी काहीच लिहिलं नाही. त्यांनी जे बंच ऑफ थॉट्स लिहिलेलं आहे ते जर वाचलं तर हिलारियस पुस्तक आहे. म्हणजे मला अत्र्यांची एक आठवण होते. अत्रे एकदा अशा गोळवलकर छाप माणसांच्या सभेला गेलेली. तर ते गोळवलकर छाप एक मनुष्य उभा राहिला, त्याला आता हल्ली प्रतिष्ठा असे सगळे बुवा वगैरे हल्ली टीव्हीवर रोजच दिसतात आणि त्यांच्याकडे लाखो लोक आपली समस्या घेऊन जातात. मुळामध्ये ते गुरु हेच समस्या आहे, लोकांच्या लक्षात येत नाही. सद्गुरू, श्री 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 हे सगळे ही समाजाची खरी समस्या आहे. म्हणजे ते ताप आहेत आणि लोकांना टीबी झालाय असं लक्षात घ्या डोक्यात. तर तो तापाचं लक्षण जे आहे ते मुळातून काढलं पाहिजे आणि वेगळं टीबीवर उपचार केला पाहिजे. तर त्यांच्याकडेच लोक जातात उलट. म्हणजे आजारी माणसाने विषमज्वर झाल्यावर तापाकडे जावं तसं आहे ते. तर मुळात अत्र्यांची स्टोरी गमतीशीर आहे. तर एक असा धर्म परायण आणि धर्माचा अभिमान असलेला प्राचीन आणि मूळ संस्कृतीचा प्रचंड पाईक असलेलं मनुष्य त्या संस्कृती रक्षक उभा राहतो आणि अत्रे त्या सभेचे अध्यक्ष म्हणून बोललेले असतो. अत्र्यांचं वैशिष्ट्य होतं कुठच्याही सभेला ते अध्यक्ष म्हणून जायचे, कोणाची असो. तर तो उभा राहतो आणि तो सांगतो की आपल्याकडे काही असं नाही. म्हणजे आज ते मान्य केलंय. म्हणजे मला असं वाटतं की त्या काळात त्याच्या विरुद्ध बोललं गेलं आणि आता मान्य करतो आपण. म्हणजे शेंडी आणि जावळ असताना ती खूप अगोदरची संकल्पना आहे. त्याने असं बोलतो तो की शेंडी आणि अत्र्यांच्या आत्मचरित्रात ते आहे म्हणजे हा प्रसंग आहे. शेंडी आणि जावळ आहे ती अँटिना या आणि उपग्रहाचं जे रिसेप्शन आहे त्याचं प्रतीक आहे. तसं ते बुद्धीमध्ये वरचं सगळा करंट घेतला जातो. तर हे सगळं ऐकतात लोक, तिथे चकित होतात की तेव्हा त्याला प्रतिष्ठा नव्हती. नेहरू युगात याला प्रतिष्ठा नव्हती. हे भंपकपणा कथा लोकांना साधारण माहित होतं. आता लोक त्याला निघाल्यावर त्याच्या पाया पडत घरपर्यंत जातील, ती गोष्ट वेगळी. तर ते झाल्यावर अध्यक्षांचं म्हणजे आता श्यामदादा माझ्या नंतर भाषण करणार तेव्हा जसं माझं करणार तसंच ते अध्यक्षांचं भाषण होतं. अत्रे उभे राहतात. अत्रे म्हणतात की आता ते काय बोलले संस्कृती रक्षणाबद्दल त्याच्याबद्दल दुमत असू शकतं, पण ते शेंडी जावळाचं जे बोलले त्याच्यावर माझा 100% विश्वास आहे. तो सगळे अवाक्य अत्र्यांना पण विश्वास, मग कसं काय म्हणजे. तर अत्रे म्हणले की लहानपणी मला शेंडी आणि जावळ होतं आणि त्यात करंट असतो हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. कारण मी एक दिवशी स्वतः गेलो न्हाव्याकडे आणि ते काढून आलो तर माझ्या वडिलांना धक्का बसला होता.
आणि त्याने मला एवढं बडवलं की त्यामुळे मला धक्का बसला. त्यामुळे त्याची सामर्थ्य अपरंपार होणार. तर एवढा गचाळ असा समाज आपल्या पुढे होईल असं 60च्या दशकापर्यंत लोकांना वाटत नव्हतं. आणि या प्रकारचा गतानुगतिक आणि दिसेल त्या दगडासमोर हात जोडणारा एक समाज आपण निर्माण केला. आपण लोकसंख्येने वाढत चाललोय. मध्ये त्या महुआ मैत्रा होत्या, म्हणजे आहेत त्या एग्ज म्हणाल्या होत्या. तुमच्या उत्साहाचं रहस्य काय? तर एग्ज म्हणाल्या होत्या. तर सेक्स असं कोणीतरी ऐकलं, त्याच्यावरनं भारतीय जनता पक्षाने कॅम्पेन चालवलं की त्या सेक्स म्हणाल्या. अरे काय चुकलं? 144 कोटी देश आहे, तिथे सेक्स हा शब्द जर कोणी बोलला तर तुम्हाला वाईट वाटतं, तर तुम्ही हिपोक्राट आहात, ढोंगी आहात. म्हणजे हे काही दिवसांनी लहान मुलांना शिकवलं जाईल शाळेमध्ये की तुम्ही आकाशातनं पडला, ब्रह्माच्या तोंडातनं ब्राह्मण आला आणि पायातनं दलित आला, असं शिकवलंच जाईल. आणि एव्होल्युशनची थिअरी काढून टाकली एनसीईआरटीच्या पुस्तकात. म्हणजे विनोदाचा काहीच भाग नाही. पुढे तुम्हाला गांभीर्य सांगतो मी तुम्हाला आत्ताच. एनसीईआरटीच्या पुस्तकातनं थिअरी ऑफ एव्होल्युशन जी आहे चार्ल्स डार्विनची, ती काढून टाकली. म्हणजे पुढचं जेनेटिक इंजिनिअरिंग वगैरे पुढचं तुम्हाला कळायलाच मार्ग नाही मुलांना. मग मुलं म्हणणार की, म्हणजे आत्ताच सांगतो, आत्ता फेसबुकवर ते आमच्या पहिल्या परवा अश्विनी म्हणून एक मैत्रीण आहे, त्या फार चांगल्या समतेचा विचार करणाऱ्या व्यक्ती आहेत, धनगर समाजातून आलेल्या आहेत. आणि त्यांनी एक गोष्ट टाकलेली, कुठच्या समाजातून आल्या महत्वाचं नाही, पण इथे मी उल्लेख करण्याचं महत्व असं की ते भले भले जे इथले पुरोहितशाह ब्राह्मण वर्गातले लोक आपल्या म्हणजे या वैचारिक वेडाचाराच्या नादी लागले, तेव्हा त्यांनी लिहिलेली एक पोस्ट लिहिली. त्यांची मुलगी पटकन म्हणाली, ते हिंदीत काहीतरी कोणतरी बोललं, तर ही मुस्लिम भाषा, मुसलमानी भाषा बरोबर नाही म्हणली. त्यांना धक्का बसला. त्यांनी पोस्ट फेसबुकवर आहे, अश्विनी कोलेकरांची, तुम्ही टाकून बघा. तर ते नवरा बायकोला दोघांनाही धक्का बसला की त्या सिने जर्नलिस्ट आहेत, तर त्यांना धक्का बसला. त्यामुळे आपल्या घरात असं कधीच बोललं नाही. शाळेमध्ये शिकवलं, शाळेमध्ये गुरुजी बाई वगैरे सांगितलं त्यांना की हे मुसलमान लोक. मग अशाच रीतीने जातीविषयी पण आता व्यवस्थित घेट्टो तयार होणार. आणि हे जे आहे ते देश म्हणून आपण एक संध होण्याकडे चाललेलं आहे, त्याला कायमची खीळ बसण्याकडे जातो. आणि यात घरभेदी सर्वांच्या मध्ये आहे. म्हणजे कुठची एक जात, कुठचाही एक धर्म अपवाद नाही. मुस्लिमांमध्ये पण आरिफ मोहम्मद खान आहे. त्यामुळे या प्रकारचं अधोगती झालेलं जीवन जगताना ज्या प्रकारची घुसमट होते, त्या घुसमटीतून मला वाटतं की तुम्ही सगळे जात असाल, मी तर जातोच. परंतु तुमच्या सगळ्यांसमोर एक वेगळा प्रश्न पण उभा आहे, जो बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर उभा होता, की आपली चळवळ जी आहे ती एका उद्दिष्टाने लढा देते आहे. तो एक उद्दिष्ट स्वातंत्र्याचं आहे वेगळ्या प्रकारचा, आणि ते कधी प्राप्त होईल आपल्याला माहित नाही. तिथे क्रांती होत असतानाच प्रतिक्रांती आपल्या वाट्याला आली, आणि त्याच वेळेला शासकीय पातळीवर परत एकदा गुलामी आलेली. आणि या वेळेला असं झालेलं आहे की तो शासकीय पातळीवरची गुलामी आणि ही ब्राह्मणी गुलामी दोन्ही एकच आहे. त्यामुळे ती पोलादी आहे. जसं पुष्यमित्र शुंगाच्या काळात होतं तसं ते आता व्हायला लागलं. म्हणजे बौद्धांची सगळ्या अस्तित्व खोडून टाकण्यात आलं, तसं हळूहळू सगळं गायब व्हायला लागलं. मला आठवतं की मोदी सत्तेवर आले नव्हते, काँग्रेसात सत्तेवर होती, तेव्हा बाळ ठाकरेंनी 6 लाखांचा वगैरे मोर्चा काढलेला बाबासाहेबांचं रिडल्स पुस्तकाविरुद्ध, बरोबर. म्हणजे महाराष्ट्रामध्ये या प्रकारच्या झुंडशाही आणि पुरोहितशाहीची पायाभरणी जी झाली, त्याच्याकडे आपण अनालिटिकली आणि विश्लेषणात्मक आणि तर्कबुद्धीने पाहिलं नाही. नाहीतर तेव्हाच तो धोका आपल्याला कळला होता. तेव्हा मी लिहिलं होतं, म्हणजे तेव्हा नाही, त्याच्यानंतर 2004 मध्ये लिहिलं, कारण मी तेव्हा लिहिण्याच्या वयाचा नव्हतो. किंवा म्हणजे असं म्हणाल की मी लिहिलं असतं पण छापलं नसतं लोकांनी. कारण वैज्ञानिक क्रांती झाल्यावर तुमचे ब्लॉग्स यायला लागले आणि तुम्ही कुठेही दिसू लागला. तसं नव्हतं. तेव्हा फक्त तळवलकर आणि गडकरी असायचे, आणि गडकरी त्या लिडर्सच्या आंदोलनाच्या बाजूचे होते, म्हणजे बाळासाहेबांच्या आंदोलनाच्या, आणि तळवलकर तर कोणाला भेटतच नसत. या दोघांचे नंतर मी इंटरव्ह्यू घेतले. पण मुद्दा हा आहे की या सगळ्या धोक्याची जाणीव आपल्या मुलांना, त्यांच्या मुलांना असणं आवश्यक आहे. यातले आपले आणि परके हे जाती व्यवस्थेवर किंवा कुठच्या धर्माच्या आधारावर पण उरलेले नाहीत, हे पण गंभीर आहे. त्यामुळे आपल्याला एकदम पटकन असं पकडता येत नाही. मी आज नावं घेऊन बोलणार नाहीये, कारण
ते तितकंसं संयुक्तिक होणार नाही, कारण प्रत्येक माणूस वेगवेगळ्या चळवळीतल्या वेगवेगळ्या धारेतनं आला. पण मी काय म्हणायचंय मला हे तुम्हाला समजू शकत असेल की एक लार्जर इंटरेस्ट जो आहे आपल्या देशाचा, तो इंटरेस्ट आपण जर तो एक मोठा पट जर आपल्या देशाचा मानला, तर त्याच्यामधला जो आपल्या सगळ्या नागरिकांचा हक्क, आपल्या संविधानिक ज्या आपल्याला मिळालेले अधिकार, या सगळ्याचे रक्षण जर आपण करू शकलो तर आपली चळवळ टिकू शकते. ते वरचं जर नष्ट झालं छप्पर, तर खालचं चळवळ टिकणार नाही, हेही तुम्ही लक्षात घ्या. कारण संविधानाने संरक्षण दिल्यामुळे ह्या चळवळी थोड्या त्या का होईना टिकू शकल्या. त्या आपल्या मानसिकता आणि आपल्या गतानुगतिक स्वभावामुळे त्या फाटे फुटे पडले, अनेक फाटे फुटले, त्या वीक झाल्या, दुर्बल झाल्या, क्षीण झाल्या. समाजवादी चळवळी वगैरे तर नष्टच झाल्या, कारण समाजवादी चळवळीने नेहमीच संघाच्या लोकांचा पाया उभारून दिलेला आहे. एक लालू प्रसाद यादव देशामध्ये सोडले तर मला आठवतं की जयप्रकाश नारायणांपासून व्ही.पी. सिंगांपासून सगळ्यांनी कधी ना कधी संघाबरोबर तडजोड केली. मी एकदा लिहिलं होतं, तेव्हा खूप समाजवाद्यांना दुःख झालं होतं. आणि मला गंमत वाटते काँग्रेसचं बघा की ब्राह्मणीकरण झाल्यावर काय होतं ते बघा. मी नेहमीच म्हणतो की संघ मनात असतो, मैदानात नसतो. खरा तुम्हाला मैदानात जो दिसतो एवढा संघ नाहीये, मनात आहे. तुम्हाला माहित पण नसेल, तुमच्या बाजूचाच नसलेला मनुष्य संघाचा असतो. आता तर कोर्टात पण जज म्हणून बसतात आणि इलेक्शन कमिशनरला 3 कमिशनर म्हणून पण बसतात, ते वेगळं. पण तुम्हाला माहित नसताना कित्येक संघी तुमच्या बरोबर होते. इथे आमचे अनेक मित्र, मी लेट होतोय काका, लेट होतोय मी, झालं 5-10 मिनिटात संपवतो. म्हणजे आता झालं, श्यामदादांना बोलायचं नाही 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 नाही, त्याला काय अनंत काळ चालणार आहे हे तर मोदी जोपर्यंत आहेत तोपर्यंत माझं चालूच राहणार नाही. तर मुद्दा हा आहे की या प्रकारचं आपल्याला आपापसात अविश्वासाचं वातावरण, पुन्हा आपल्यातल्या फाटाफुटी तोडणारं राजकारण आणि आपले शासक आणि ब्राह्मण वर्ग एकच आहेत ही भावना, या सगळ्या असुरक्षिततेतून आपल्याला ज्या घुसमटीला सामोरं जावं लागतंय, त्यावर उपाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तत्वज्ञान हेच आहे, बुद्धांचं तत्वज्ञान हेच आहे. मला नेहमीच एका गोष्टीची खंत वाटत आली की बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यानंतर जी चळवळ उभी राहिली त्यात बौद्ध धर्माचा तेवढा विकास झाला नाही जेवढा व्हायला पाहिजे होता. तार्किक आणि विश्लेषणात्मक विचार खूप झाला, पण बौद्ध धर्माचा विस्तार जो व्हायला पाहिजे होता देशामध्ये, जो भारताचा खरा धर्म आहे तो बौद्ध धर्म. भारतामध्ये हिंदू नावाचा धर्मच नाही, हिंदू नावाचं काहीच नाही. हिंदू हा प्रदेश, हिंद हा प्रदेश आहे. जय हिंद म्हणाले सुभाषचंद्र बोस. हिंद हा शब्द अमीर खुसरोनी पण वापरलेला. खरं तर हिंद म्हणजे हिंदू हा शब्द म्हणजे भगवा हा शब्द भगवान बुद्धांना म्हणतात. भगवा बुद्धांना दुसरं नाव आहे भगवा आहे. पालीमध्ये तशा प्रकारचे श्लोक आहेत. म्हणजे मी असं काही वेगळं माझ्या पद्धतीचं आणि माझ्या तऱ्हेने अर्थ लावलेलं सांगत नाही. त्यामुळे हे सगळं बुद्धांचं आहे जे आपण गमावलेलं आहे ते. आणि हे बाबासाहेबांनी बरोबर ओळखलं. त्यांनी धर्म स्वीकारताना सुद्धा डोळसपणे स्वीकारला. त्यांना हे माहिती होतं माणूस हा मूलतः असुरक्षित असतो, त्याला एक धर्म लागतो. तो इथला धर्म असला पाहिजे आणि तो असा असला पाहिजे की हे जग अनित्य आहे असं सांगणारा. नाहीतर एका वर्गाला, एका धर्माला, एका पुरोहिताला युगानुयुग तुम्ही पूजत राहता, त्याला अनित्यता नाहीच आहे, ते नित्य आहे. म्हणजे ब्राह्मण नित्य नियमाने शोषक आहे आणि बाकी सर्व शोषण होतं ते आहेत, कोणत्या ना कोणत्या पायरीवर असतील. मग त्यांच्या खालच्यांना शोषण करतात. असं करत करत अतिशूद्रापर्यंत ते जातं. याचा बाबासाहेबांना भान होतं. त्यांनी इतका थेट आणि इतका सूक्ष्म विचार केला होता, तेवढं त्यांना आयुष्य लाभलं नाही. आणि माझं त्यांच्यावरचं जे त्यांच्या म्हणजे माझा जन्मच त्यांच्यानंतर कित्येक वर्षांनी झाला, पण जे काय प्रेम आहे ते त्यांचं कोणतंही अहिक अस्तित्वाच्या मूर्त्या किंवा खुणांमधनं नाही. मला बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो का फार आवडतो, मी तो घरात पण ठेवतो. पण त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर असं आहेत असं मी मानत नाही. मी मानतो की बाबासाहेब आंबेडकर म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी जो थॉट दिलेला आहे, बुद्ध म्हणजे बुद्धाने जो विचार दिलेला आहे. आणि देवदेवतांचं स्तोम हे यासाठी माजलं या ठिकाणी, कारण देवदेवतांनी तुम्हाला काहीही दिलेलं नाही.
कोणत्या देवाचं तत्वज्ञान आहे ते मला सांगा. जे तत्वज्ञान आहे म्हणजे इथलं तत्वज्ञान जे उपनिषदांमध्ये वगैरे दिसतं ते तत्वज्ञान कुठच्या देवाशी संबंधितच नाही. रामाचा जर उल्लेख नाही म्हणजे 4 वेद आणि 10 त्याच्यामध्ये रामाचा उल्लेखच नाही. राम नावाचं अस्तित्व त्यामध्ये नाही. 10 उपनिषदामध्ये ईश, केन, कठ, प्रश्न, मुंडक, मांडुक्य, ऐतरेय, तैत्तिरीय, छांदोग्य आणि बृहदारण्यक ही 10 उपनिषद आहेत. 4 वेद आहेत, ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि यजुर्वेद. त्याच्यात पण कुठेही रामाचा उल्लेख नाही. आणि राम या जास्ती राम ही कथा आहे असं मानवा आणि ती आपण अधिनायकपदी त्याला बसवलं असं पण मानू आपण. जसं आपण जर कुठच्याही गोष्टीला मूर्तीपूजेकडे अखेर येणारच असू तर त्यांचं महत्व काय आहे असं तुम्ही म्हणाल तर त्यांचं महत्व हे आहे की वडील म्हणजे अगोदरचे सत्ता, विरोधी पक्ष म्हणजे भरत, बाहेर जनता हे सगळे रडत असताना की सिंहासनावर बसा असं सांगतात असताना वडिलांनी दिलेल्या वचनाआधी तरी सत्ता त्याग केला. ही त्यांची खरी कथा आहे. जर त्यांच्या कथेचं सगळे रडत असताना सत्तेवर बसण्याकरता 73व्या वर्षी तुम्ही झगडत असाल तर रामाचा काहीच संबंध नाही तुमचा. आणि ते सुद्धा अत्यंत नीच स्तराची भाषा वापरू. म्हणजे आतापर्यंत मला पंतप्रधान म्हटल्यावर एक आदर वाटत असते. बेसिक गोष्ट आहे की एका खुर्चीचा आपण रिस्पेक्ट करतो. तो सुद्धा या काळामध्ये म्हणजे जजेसनी आपल्या पदाला काळीमा लावला, इलेक्शन कमिशनर्सनी आपल्या पदाला काळीमा लावला, आता पंतप्रधानांनीच लावला तर मग सगळ्यांनीच लावला. आणि राष्ट्रपती तुम्ही बघा परवा आपल्या महिला राष्ट्रपती आहेत त्या रामाच्या मंदिरात, त्या सोकोल्ड रामाचं जे संघाचं मंदिर आहे त्याच्यामध्ये गेल्या, त्याला दूर उभं राहून दर्शन दिलंय. मोदी त्या पायावर पडले पण ते दुर्मुना दूर ठेवलंय. त्यामुळे कधीही इथला ब्राह्मण वर्ग, इथला शोषक वर्ग हा सत्तास्थानी आला की तुम्ही स्त्री आहात, तुम्ही मागासवर्गीय आहात, तुम्ही आदिवासी आहात या गोष्टी विसरत नाही. तुम्हाला त्या पायरीवर नेण्याचा प्रयत्न ते करतात आणि त्या सत्तेत आहेत हे समजून आपलं आयुष्य जगायला लागा. प्रत्येक आयुष्याचा आत्ताचा प्रत्येक दिवस हा मला वजन वाटतो, घुसमटणारा वाटतो, घुसमटवणारा वाटतो, सफोकेटिंग वाटतो. त्याच्यावर मात करावी असं वाटतं आणि त्याच्याशी लढा द्यावा असं वाटतं. तुम्ही पण तो द्यावा. हीच बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण आहे. आणि या सगळ्या माणसांच्या आयुष्याचा सार असेल तर लढा द्या हीच आहे आणि भिवू नका हीच आहे. त्यामुळे ते सगळं करा. त्यासाठीच आपला जन्म हा एक ऍक्सिडेंट आहे, आपला मृत्यू पण ऍक्सिडेंट आहे. त्याच्यामधलं जे आयुष्य आहे त्याचं जे पर्पज आहे, त्याचं ध्येय आहे किंवा उद्देश आहे ते आपण शोधायचं असतं. ते कोण देव देत नाही. तर ते शोधण्याकरता सगळ्यात आवश्यक गोष्ट स्वातंत्र्य आहे आणि ते तुम्ही गमावलेलं आहे ते परत मिळवा. एवढंच मी सांगतो. ते संविधानाच्या माध्यमातूनच मिळेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या माध्यमातून मिळेल. जय भीम, जय हिंद.